नाहीये लवकर. धावसंख्या धावफलकात 11-36चं लक्ष आहे. अगदी संघ देखील प्रयत्न करतोय. रोहितजी घरात गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतो. दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय. 11 धावा धावफलकात लागल्या. 36ची गरज आहे स्ट्रायकेला. राहुल पवारला आपण पाहू शकता. ओ जबरदस्त गोलंदाजी. परफेक्ट यॉर्कर चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. बॅटर बाद. बिग विकेट. संघ बाद झाला 11 वरती. नवीन बॅटर तर प्रथमेश. राहुल पवारने कुठेतरी घाई गेली. मी तर म्हणेल हा षटक संपूर्ण खेळायचं होतं, कारण नंतर तुमच्याकडे 12 चेंडूंचा खेळ बाकी होता. तिथून तुम्ही आक्रमण करू शकत होते, कारण 2 नवीन फ्रेश गोलंदाज तुम्हाला मिळणार होते खेळायला. प्रथमेश येतोय. प्रथमेश साळुंगे. शिवम गोंधली बघा एका बाजूने. आपण तर विकेट शाबूत आपण आता आपली शाबूत विकेट ठेवली आहे, तर त्याला माहिती नंतर मी अटॅक करू शकतो, कारण हा एक बॅटर असताना कधी धावांचा वेग वाढू शकतोय आणि जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघाला सामना जिंकून देऊ शकतो. प्रथमेश सळून गेलाय, कारण डावखुरा बॅटर आहे त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आपण बघितलं 50 मिनिटं झाल्यात आतापर्यंत सामना सुरू होऊन. प्रसाद शस्त्रबुद्धे बघा लगेच घड्याळाकडे पाहतायत, कारण त्यांना माहिती आहे 25 मिनिटाचा उदी असतो. पण इथे आपण बघितलं 25 मिनिटं झाले आहेत, पण अजून 2 षटकं यानंतर फेकायची आहेत. स्ट्राइक एंडला आपण पाहू शकता प्रथमेश साळुंके. ऑन साइडला शॉट पॉइंट लेग. क्षेत्ररक्षण मिड विकेटला. फटका सुरेख आहे. पॅरल स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे. गुड कॅच. 6वा गडी बाद. लॉंग ऑनला काय झेल पकडलाय क्षेत्ररक्षकानं. रोहित एस घरत. अप्रतिम झेल. तर स्पर्धेकरता सन्माननीय आहे श्री राजाराम म्हात्रे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचं चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. नक्कीच मी तर म्हणेल कुठेतरी ना जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघ घाई करतोय. सिंगल डबलला महत्व देत नाहीयेत. तर मुंबईची लाईफलाईन जर म्हटली ना तर आपण तर ट्रेन येतं. क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे. विजय येतोय नवीन बॅटर. 6 गडी बाद झाल्यात. अर्ध्यापेक्षा जास्त मॅच संपली नाही अजूनही. 14 चेंडू 25. शिवम गोंधली एक असा बॅटर आहे ना कधी काही करू शकतोय. टॉप गिअर मध्ये तो गाडी चालू शकतोय, पण त्यासाठी त्याला साथ देणं फार गरजेचं आहे. क्रिकेट खेळ एकट्या दुकट्याने खेळून होत नाही. 11 खेळाडूंचा संयोग असणं फार गरजेचं आहे. रोहितजी घरात काय गोलंदाजी करतो. दुसऱ्या स्पेल मध्ये देखील त्याने विकेट मिळवलाय. 2 विकेट मिळवल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. राहुलला बाद केलं, त्याने प्रथमेशला बाद केलं. एक झेल बाद तर एक त्रिफळाचीत झालाय. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी आता मैदानात होती, पण आता दोन्ही बॅटर उजव्या हाताचे आहेत, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग. स्क्वेअर लेग. मिड विकेट. लॉंग ऑन. ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅन पॉइंट. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. चेंडू 5चा अपील. विकेट. हॅट्रिक पूर्ण होते. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात रोहनचं कौतुक करावे लागेल. सक्षम गोलंदाजी, लेंथ, लाईन आणि दिशा हा संगम त्याच्या गोलंदाजीच्या मार्फत बघायला मिळतो. फलंदाजांना कोणत्याही